आत्ताच आम्ही सर्व पदाधिकारी मिळून गव्हर्नर साहेबांची भेट घेतली। गव्हर्नर साहेबांना भेटण्याचं कारण काही विषय माझ्या मतदारसंघातले होते जे त्यांच्या अंतर्गत येतात आणि काही विषय हे महाराष्ट्राच्या हिताचे होते। त्यातले काही विषय आम्ही आपल्याला सांगतो। केंद्र सरकारने जो पेपरफुटीचा कायदा केला तो राज्यात यावा यासाठी आम्ही सगळेजण गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत। उत्तराखंडमध्ये तिथे असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तसा कायदा उत्तराखंडमध्ये केला। त्याच धर्तीवर या अधिवेशनामध्ये गव्हर्नर साहेबांनीच पुढाकार आता कुठेतरी घेतला पाहिजे, नाहीतर राज्य सरकारला आदेश दिले पाहिजे पेपरफुटीवर कायदा लवकरात लवकर करण्यासाठी। ही विनंती आदरणीय गव्हर्नर साहेबांना तिथं केली। त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर गव्हर्नर साहेबांचं जे गेलं भाषण होतं त्या भाषणामध्ये तिथं विविध महामंडळ हे करावीत असे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले होते, ज्याच्यामध्ये विविध समाजनिहाय हे महामंडळ तिथं शासनाने करावे असं सांगितलं। खरं पण शासनाने ते महामंडळ केली, पण त्याला फक्त 5 कोटीचा निधी गेल्या अधिवेशनामध्ये दिला, पण तिथं कुठेही मनुष्यबळ दिलं गेलं नव्हतं। त्यामुळे हे जे सर्व जे महामंडळ आहे ज्याच्यामध्ये शामराव पेचे आर्थिक विकास महामंडळ, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ, संत काशीबा गुरव युवा मंडळ, संत सेनाजी महाराज, पैलवान कैलासवती मारुती चव्हाण वडार महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, असे सर्व महामंडळ आहेत। राज्य सरकार धूळफेक तिथं करतंय। 200 कोटी कमीत कमी निधी या प्रत्येक महामंडळाला या अधिवेशनामध्ये देण्याला या सरकारला भाग पाडावं असं तिथं आदरणीय गव्हर्नर साहेबांना सांगितलं। त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये अनेक वेळा माझ्या एमआयडीसीचा मुद्दा मी मांडला। मंत्र्यांनी आश्वासन दिलं, शब्द दिला, पण हे सरकार तो शब्द ऐकत नाही, मंत्री ते ऐकत नाहीत। म्हणून शेवटी हा अधिकार हा गव्हर्नर साहेबांचा असतो की सरकार जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यात लक्ष घालायचा। त्यामुळे हाही मुद्दा आदरणीय गव्हर्नर साहेबांना देऊन उदय सामंत साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आदेश द्यावेत की ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये शब्द दिला तसा शब्द मंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघातल्या एमआयडीसीच्या बाबतीत ऐकावा। त्याच्याचबरोबर सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिक्त पदं आणि इतरही जे सर्व भ्रष्टाचार आणि इतर मुद्दे आहेत त्याबद्दलची चर्चा, मी तिथं सदस्य आहे, पण सदस्य असताना सुद्धा मी अनेक वेळा मुद्दे मांडले असताना तिथं जे मॅनेजमेंट काउन्सिल आहे नाही तर व्हीसी ऐकतात, व्हीसी चांगले आहेत, पण इतर जे सर्व प्रशासकीय अधिकारी तिथं आहेत ते खूप चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी तिथे करत आहेत। ड्रग्सचा वापर त्या युनिव्हर्सिटीमध्ये वापरलेला आहे। जे काही पैशाचं नियोजन आहे ते योग्य पद्धतीने होत नाही। 60% पेक्षा जास्त तिथं जी जागा आहेत त्या सगळ्या भरतीच्या बाकी आहेत। त्याच्याचबरोबर मराठीच्या प्रोफेसरला इंग्लिश शिकवावं लागतं। अशी परिस्थिती ही या जगात नाही तर या देशामध्ये अतिशय नावाजलेली युनिव्हर्सिटी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी तशी ती परिस्थिती आहे। त्यामुळे आपण प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघातला जो शेतीच्या पाण्याचा मुद्दा आहे जो MWRRच्या अंतर्गत येतो आणि त्याचे प्रमुख हे गव्हर्नर साहेब आहेत, तसा हे सगळे मुद्दे आदरणीय गव्हर्नर साहेबांबरोबर त्यांच्यासमोर घेतले, चर्चा झाली। युवांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेपरफुटीचे प्रश्न अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा ही गव्हर्नर साहेबांबरोबर झाली आणि आम्ही सरकारला नक्कीच सांगू, सरकारशी तिथं बोलू आणि जेव्हा तिथं आम्ही येऊ तेव्हा सामान्य लोकांच्या वतीने हे सर्व मुद्दे आम्ही मांडू असं आश्वासित त्यांनी आम्हा सगळ्यांना तिथे केलेलं आहे। त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो। हिंदी में ब्रीफ कर दीजिए। एक तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडलं गेलं होतं। त्याच्याचबरोबर पोर्श जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुद्धा काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कितीतरी कोटी, हजारो कोटी रुपयाचं ड्रग्ज हे सापडलेलं। त्याच्याचबरोबर काल परवा एका हॉटेलमध्ये तिथं सहजपणे कुठेही बिनधास्तपणे न घाबरता ड्रग्सचा वापर त्या हॉटेलमध्ये केला जात होतो। म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे
की हे सरकार सत्तेच्या धुंदीमध्ये आहे आणि युवा पिढी बेरोजगार आहे, त्यांना कुठेही संधी दिली जात नाही आणि मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्सच्या धुंदीमध्ये अडकलेला हे आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारला नाही तर त्यांच्या भाजपच्या नेत्यांना विनंती केली होती की त्यांना पदमुक्त करावं. मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे, तिथं कोयता गँग असेल, ड्रग्सचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला. त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा. कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे. कुठेही तिथं लक्ष हे होम मिनिस्ट्रीचं या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे हे ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत. नाशिकची निवडणूक आहे त्या नाशिकच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून नथ, महागड्या, पैठणी अशा स्वरूपाच्या वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत असा व्हिडिओ जो आहे तो सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे. आता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये केलाच गेला. त्याच्याचबरोबर एमएलसीचं इलेक्शन आता जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने नथ असेल, साड्या असतील, इतर काही गोष्टी दिल्या जात आहेत आणि त्याच्याचबरोबर महायुतीमध्ये गोंधळ सुद्धा झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला. त्यांचे उमेदवार आहेत किती हे सुद्धा आता लोकांना माहीत नाही. या गोंधळात गोंधळ असताना पैशाचा, दबावतंत्राचा, आमिष दाखवण्याचा प्रकार हा एमएलसी इलेक्शनमध्ये सुद्धा महायुतीच्या विविध उमेदवारांकडून केला जातो हे कुठे आता बघायला मिळालेलं आहे. पण कितीही पैशाचा वापर केला तरी तिथं योग्य व्यक्तीच निवडून येईल असा विश्वास वाटतो. पिपाणी हे फ्रीज करण्याची मागणी लोकसभा आयोगात केलेली आहे. या बाबतीतली चर्चा झाली होती. ते जे चिन्ह आहे नाही तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठेतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही. आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा, त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्याबाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी. तेलंगणा सरकारने कर्जमाफी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रात सुद्धा तशी मागणी होत आहे, कसं पाहता याकडे? या बाबतीत अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे. जो काही दुष्काळ शेतकऱ्याला सोसावा लागला त्याच्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. विम्याचा पैसा जो वेळेवर मिळायला पाहिजे होता तो तिथे मिळाला नाही. फक्त 41 तालुक्यांना ते सुद्धा गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारकडनं दुष्काळ निधी आलेला आहे. राज्य सरकारने 1 रुपया निधी तिथं दिला गेला नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत अडकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये सरकारकडनं कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व विरोधात असणारे जे सर्व पक्ष आहेत ते नक्कीच या सरकारमध्ये करणार आहोत. जरांगे पाटलांनी मागणी केली आहे की ज्यांचं मुस्लिम राज्याची तिजोरी कुलकरणारा, राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या 2 दिवसात करणार आहे. काय नेमकं गौप्यस्फोट आहे? 2 दिवस थांबा. फार मोठा स्फोट आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की 5,000 कोटीपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे. फक्त 2 दिवस थांबा. त्याबाबतीत ती डिटेल ट्विट मी नक्कीच करेन. कंत्राटदारांसंदर्भात तुम्ही ट्विट केलंय. कंत्राटदारांनी 60,000 कोटी रुपये अशी कामं या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहेत आणि देय रक्कम आपण आता जर बघितली तर 20,000 कोटीच्या आसपास आहे. कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसा मिळत नाही आणि त्याच्यामुळे कामं पूर्ण होत नाहीत. अनेक रोड हे खोदले गेले, कामं पूर्ण नसताना तिथं ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहेत. बिल्डिंग अपुऱ्या आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती, बाहेर तशीच परिस्थिती आहे. म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा कामाला लावला गेला, खर्च केला गेला, पण तो पूर्ण न होताना त्याचा सामान्य लोकांना कुठेही फायदा होत नाही. आणि पैसे मिळवण्यासाठी अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की तू आज आम्हाला भेट, जो काय टक्केवारी द्यायची दे आणि तुझे पैसे घेऊन जा, अशी काही गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं कळतंय की या अधिवेशनामध्ये आमदारांना खुश करण्यासाठी, आणि हे महायुतीचं शेवटचं अधिवेशन आहे, परत 2024ला परत काय ते सत्तेत येणार नाहीत, या दृष्टिकोनातून कदाचित कमिशनसाठी आणि आमदारांना खुश करण्यासाठी खूप मोठा निधी हा या अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांना दिला जाईल अशी चर्चा आहे. आमचं एकच मत आहे, आधीच्या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही अतिरिक्त पैसा नवीन गोष्टींना का देताय? ज्या अपुऱ्या गोष्टी त्या पूर्ण करा
आणि मग राहिलेल्या नवीन गोष्टींसाठी तुम्ही निधी दिला गेला पाहिजे असं आमचं मत काही आहे. नेते पक्षाच्या वाटेवर आहेत. कोल्हापूरमधून देखील काही नेते आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहे. तुम्ही निवडणूक झाल्यापासून वारंवार असं वक्तव्य करताय. कधी मुहूर्त हे होणार आहे? आमदार तसे बघितले तर फार हुशार दिसत आहेत. या अधिवेशनासाठी अनेक आमदार थांबा असं म्हणतायत. थांबण्याचं कारण कदाचित त्यांच्या मनामध्ये असं असावं की या अधिवेशनामध्ये निधी घ्यायचा, अधिवेशन होऊन द्यायचं आणि मग कुठेतरी परत यायचं. पण कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं शेवटी हे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तिथे ठरवणार आहेत. योग्य व्यक्तींना कदाचित घेतलं जाईल आणि ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने तिथं राजकारण केलं असेल, नाही तर साहेबांच्या विरोधात एखादं घोषणा केली असेल, नाही तर वक्तव्य केलं असेल, तर त्या लोकांना कदाचित पक्ष घेणार नाही. पण निर्णय पूर्णपणे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब तिथे घेतील. मनोज जरांगे पाटील यांनी नवीन मागणी केलेली आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने उभाटाला बांबू लावलाय आणि त्याचा त्रास उभाटाला होतोय असा संजय शिरसाट यांनी आरोप केला. संजय शिरसाटांची खूप मोठी अडचण झालेली आहे. 2.5 वर्ष झालं त्यांनी कपडे शिवलेले, जॅकेट शिवलेलं आहे, पण त्यांना मंत्रीपद मिळत नाहीये. आणि त्याच्यामुळे त्यांचं होतं असं आहे की कधी कधी ते काय बोलतात याच्यावर त्यांचा कंट्रोलच राहत नाही. महायुतीमध्ये आज किती अडचणी येते हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. त्यामुळे त्यांनीच महायुतीमध्ये कुणी कोणाचा आणि कोणासाठी बांबूचा वापर केला याचा एक खोलात जाऊन अभ्यास करण्याची जरूरत आहे. तुम्ही त्यांचे जे काही लोकसभेचे सीट आहे जिथं कुठं पडले असतील ते का पडले, कोणामुळे पडले याचा अभ्यास तिथं करावा. मग कदाचित ते स्वतः हातामध्ये बांबू घेतील आणि पुढे काय करायचं ते तिथं करतील. पण काही झालं तर लोकशाहीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी पैशाचा, गुंडाचा वापर केला तरी लोकशाही स्वरूपी बांबू सामान्य लोकांनी हातात घेऊन महायुतींना घरी बसवलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. देशात सर्वात कमी दूध दर महाराष्ट्रामध्ये आहे. अधिवेशनामध्ये दूध दर आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो सर आहे असं बघितलं. कसं पाहता या संपूर्ण प्रश्नाकडे? जेव्हा दुष्काळ असतो नाहीतर शेती अडचणीत येते तेव्हा दूध व्यवसाय शेतकऱ्याला सहकार्य करत असतो, नाही तर हातभार त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या परिवाराला तिथं दूध व्यवसाय हा देत असतो. पण ज्या दिवसापासून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलंय त्या दिवसापासून दुधाचे भाव हे 23-24च्या पुढे कुठेही गेलेले नाहीत. आपले जे दूध व्यवसाय मंत्री आहेत ते इतके करामती आहेत, त्यांनी एक निर्णय हा कपातीच्या बाबतीत म्हणजे SNF आणि ह्या विषयाच्या बाबतीत त्यांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय आज घेतला आणि दुसऱ्या दिवशी 4 रुपयाली रेट पडले. त्यामुळे यांना दूध कलेक्शन करणाऱ्या कंपनीचं पडलंय पण शेतकऱ्याचं पडलेलं नाही. खर्च शेतकऱ्याचा वाढला आहे, दूध परवडत नाही, पण या सरकारला काही त्याचं पडलेलं नाही. 5 रुपये ते देणार होते, ते 5 रुपये सुद्धा बहुतांश शेतकऱ्याला अजून मिळालेले नाहीत. आणि त्यामुळे शेतकऱ्याने आणि तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी त्या महायुतीच्या उमेदवाराला लोकसभेला तिथं धुडकावून लावलेलं आहे. या अधिवेशनामध्ये त्या बाबतीत ते काय करतात हे बघावं लागेल. पण आमचं एकच मत आहे, याच्या पुढे तुम्ही काय करताय ते तर महत्वाचं आहे. पण गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले 4,000 कोटीचं, त्या बाबतीत तुम्ही शेतकऱ्याला काय मदत करणार आहे दुधाच्या बाबतीत हे सुद्धा आम्ही तिथं बघणार आहोत. सत्तेतल्या आमदारांना नक्कीच निधी मोठ्या प्रमाणात तिथं दिला जाईल. आणि सत्तेत असणारे आमदार ते आता महायुतीतले विविध घटक पक्षाचे आहेत, ते निधी घेतील आणि नंतर उद्या जाऊन महायुतीमध्ये राहतील का हाही प्रश्न तिथं निर्माण होणार आहे. पण हो, महायुतीच्या अनेक आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी हा दिला जाणार आहे. पण आमचं एकच मत आहे की आधी जो निधी दिलाय त्याचीच कामं अपुरी आहेत, तीच कामं पूर्ण होत नाहीत, ती आधी पूर्ण तुम्ही करा आणि मग नवीन निधी तिथं द्या. ह्या सरकारला कुठेतरी कळालेलं आहे, परत ते काय सत्तेत येत नाहीत. त्यामुळे तिजोरीत पैसा नसला तरी कदाचित ते लोन घेतील, पैसा खर्च करतील, कमिशन घेतील, आमदारांना खुश करतील आणि मग नंतर दुसऱ्या सरकारचं जे काय व्हायचं ते होऊ दे अशा हेतूतून कदाचित हे सरकारमध्ये असणारे नेते विचार करतात का काय असं आम्हाला वाटतंय. पण या बाबतीत आम्ही अधिवेशनात 100% बोलणार आहोत. रोहितजी आप मोठा खुलासा करणार आहात, त्यामध्ये वित्त खातं असणार आहे का? जो खुलासा मी करणार आहे त्याच्यामध्ये विविध खाती आहेत आणि त्या विविध खात्याचे 2 दिवस थांबा, पेशन्स ठेवा. जरांगे पाटील यांनी नवीन मागणी केलेली आहे. ज्या प्रकारे कुणबी नोंदी सापडतात त्यामध्ये मुस्लिमच्या नोंदी सापडतात त्यांना सुद्धा आरक्षण द्यावं अशी मागणी आता जरांगेंनी केलेली आहे. ते या स्टेटमेंटकडे खरं तर मी ते ऐकलेलं नाही, या बाबतीत बोलणं थोडंसं माझ्यासाठी अवघड आहे. पण माझं एकच मत आहे की राज्य सरकारने पुढाकार घेऊन
महाराष्ट्राचे जे सर्व खासदार आहेत त्यांना एकत्रित करायला पाहिजे होते, एक बैठक घ्यायला पाहिजे होती. या 48 खासदारांना, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे 30-31 खासदार आहेत आणि जे राहिलेले खासदार महायुतीचे आहेत, त्यांनी एकत्रित बसून केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये 50% पुढे जाऊन मराठा समाजाला, तसंच लिंगायत समाज, धनगर समाज आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी, आणि ते सुद्धा घटनादुरुस्ती करून जसं ईडब्ल्यूएस कोटा दिला, जे कोटा टिकू शकतं असं काहीतरी ती बैठक घ्यायला पाहिजे होती. पण त्यांनी घेतली नसली तरी आम्हाला महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांवर विश्वास आहे. 100% आरक्षणाच्या बाबतीत पार्लमेंटमध्ये जिथं खऱ्या अर्थाने तो विषय आजपर्यंत मांडायला पाहिजे होता, आम्ही मांडत होतो पण सत्तेतले लोक मांडत नव्हते, तिथं तो विषय मांडला जाईल, चर्चा होईल. मग हे भाजपचं जे एनडीएचं सरकार आहे त्या बाबतीत काय करेल हे आपल्याला बघावं लागेल. हिंदी में जानना चाहेंगे, आप गवर्नर से मिलके आए, क्या निवेदन दिया है, किन किन इश्यूज पे निवेदन दिया है? गवर्नर साहब से हम सब मिले, वहां पे बहुत सारी चीजों पे चर्चा हुई थी. पहला जो मुद्दा हमने लिया था, जो पेपर होते हैं या जो भर्ती होती है राज्य सरकार की, वहां पे जो पेपर फूटी का कायदा आना चाहिए, तो उस कायदे के बारे में हमने उनसे बात की कि उत्तराखंड में वहां के जो गवर्नर साहब है उन्होंने निर्णय लिया था वो कायदा लाने का. राज्य सरकार को हर वक्त हम बता रहे, बोल रहे, विषय मान रहे, उसके लिए 800 किलोमीटर हम चले. फिर उसके बाद एक कमेटी फॉर्म की, लेकिन अभी तक महाराष्ट्र सरकार ने उस पर कायदा लाया नहीं गया था. तो अभी हम गवर्नर साहब को विनती की थी, ये सरकार कायदा शायद नहीं लाएगी, आप सरकार को कहिएगा कि ये जो केंद्र सरकार ने कायदा, केंद्र सरकार की जो परीक्षा है उसके लिए जो लाया गया है, वो महाराष्ट्र सरकार ने भी महाराष्ट्र की जो गवर्नमेंट भर्ती होती है उसके लिए कायदा लाना चाहिए. ये एक मुद्दा हमने लिया था. पुणे यूनिवर्सिटी में ड्रग्स का रैकेट है, वहां पे जो गलत चीजें वहां पे चल रही है, वहां पे जो वैकेंसीज है उसके कारण जो विद्यार्थियों को अड़चन आ रही है, उसके बारे में भी हमने वहां पे चर्चा की थी. मेरे कॉन्स्टिट्यूएंसी का पानी का विषय MWRR, ये जो इंस्टीट्यूट है, ऑर्गेनाइजेशन है, गवर्नर साहब के अंडर आती है, तो उसके बारे में चर्चा वहां पे हुई थी. और महाराष्ट्र में जो सब महामंडल है वो गवर्नर साहब के अंडर आते हैं. ये राज्य सरकार ने सिर्फ पॉलिटिकल गेन के लिए विविध समाज के अंतर्गत अलग अलग महामंडल वहां पे जाहिर किए थे, उसके लिए सिर्फ 5 करोड़ निधि वहां पे दिया था, लेकिन मैन पावर दी नहीं गई थी. तो हमने अभी गवर्नर साहब से विनती की कि वहां पे मैन पावर देने की जरूरत है, उस बारे में आप थोड़ा सरकार से बात कीजिएगा. और ये जो अभी अधिवेशन आने वाला है उसमें हर महामंडल को कम से कम 200 करोड़ का प्रोविजन वहां पे करना चाहिए, और उस समाज के जो युवा है उनको उस महामंडल से मदद होनी चाहिए. ये भी मुद्दा वहां पे हमने लिया था. ऐसे विविध मुद्दे पे हमारी चर्चा, और मेरे कॉन्स्टिट्यूएंसी का MIDC का जो विषय है, क्योंकि राज्य सरकार जब कम पड़ती है या अधिवेशन में एक आध मुद्दा जब आमदार वहां पे बोलता है या वहां पे प्रेजेंट करता है, उसमें सरकार अगर उसको पॉजिटिव उत्तर देती है, फिर भी सरकार उसके बारे में कुछ भी नहीं करती, तो फाइनल राइट्स ये गवर्नर साहब के पास होते हैं. तो गवर्नर साहब के यहाँ पे आके विनती की, मेरे कॉन्स्टिट्यूएंसी की MIDC का विषय आप ध्यान में लेते हुए वो आपके माध्यम से सॉल्व करने का आप प्रयास करें. रोहित जी, ये अभी ड्रग्स का मामला आपने बताया, अभी कल एक वीडियो वायरल हुआ है जिसमें 2 युवक जिस तरह से ड्रग कंज्यूम कर रहे हैं, कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन लेके स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट पुणे और नागपुर, उस पर किसी बात की चर्चा हुई है और क्या हालात लगते हैं? उड़ता हुआ पंजाब जैसे है वैसे उड़ता हुआ पूना, उड़ता हुआ महाराष्ट्र की परिस्थिति आज है. ड्रग्स का इस्तेमाल युवा वर्ग बहुत ज्यादा परसेंटेज में करना चालू कर दिए. दूसरी बात, अगर हम महाराष्ट्र की बात करें तो जो होम डिपार्टमेंट है उनके माध्यम से जो लॉ एंड सिक्योरिटी का विषय है वो बहुत गलत तरीके से हैंडल किया गया है. अगर आप देखें तो पूना में कोयता गैंग है, मर्डर परसेंटेज बढ़ गया है, गुंडों का इस्तेमाल इलेक्शन में महायुति मतलब एनडीए के जो घटक पक्ष है उन्होंने बहुत ज्यादा तरीके से किया है. तो शायद गुंडों को और ये जो ड्रग्स माफिया है उनको ऐसा लगने लग गया है कि एनडीए जो सरकार है, भाजपा का जो सरकार है वो गुंडों का सरकार है, यहाँ पे कुछ भी किया जाएगा तो हमको सपोर्ट किया जाएगा. इसलिए ये जो सरकार है वो लोगों के हित का निर्णय न लेते हुए वो सिर्फ किसको मंत्री पद देना है, कौन सा पद लेना है, इसमें बिजी है. इसलिए इस अधिवेशन में हम ये भी मुद्दा ड्रग्स का
विरोधी पक्ष या एनडीए का जो भी घटक पक्ष है, हम सब मिलकर वहां पे ये मुद्दा लेंगे। सर, आपने रिसेंटली कहा था कि सम ऑफ द एमएलएस ऑफ अजीत पवार एनसीपी आर इन टच विथ यू। कब तक हम देख सकते हैं स्विच? See, most of the MLAs from Ajit Dada party are in touch with us, but final decision would be taken by Pawar Saab and Jayant Patil ji. They will take a call who to take, who not to take. But what we understand is now our session is going to start. During the session, some funds would be given to the MLAs who are in power. So I think the MLAs are waiting for this session. They will take the money and they will take a call. But finally, Mr. Pawar and Mr. Jayant Patil ji would take the call. How many numbers, if you could just... Lot of people, lot of MLAs are in touch, but how many to take? The final call is with Pawar ji and Mr. Jayant Patil ji. अमरावतीमध्ये खासदार कक्ष मिळत होता, यासाठी आंदोलन केलं गेलं. काँग्रेसने कुलूप तोडून त्याचा ताबा मिळवला आहे. कार्याचं कसं पाहता? आता 4 महिन्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाला आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाला आंदोलन काही प्रमाणात करावं लागेल. 4 महिन्यानंतर लोकांच्या कृपेने, आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकार या राज्यात येणारच आहे. त्यावेळेस मग भाजपच्या सर्व नेत्यांना काय करावं लागेल त्यावेळेस आपल्याला कळेलच. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सामान्य लोकांना जे काही दुर्लक्षित केलं गेलं होतं, त्यांच्या बाबतीतले निर्णय हे घेतले गेले नव्हते. आम्ही सर्वजण मिळून महाविकास आघाडीमध्ये ते निर्णय घेऊच. पण भाजपचे जे विचित्र वागणारे नेते आहेत आणि त्यांना साथ देणारे जे सर्व अधिकारी आहेत, त्यांना मात्र आम्ही सोडणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. शरद पवार जी ने एक पत्र भी लिखा है जो पार्टी सिंबल को लेकर कंफ्यूजन क्रिएट हुआ है, उसके बारे में? नहीं, डेफिनेटली आगे जाते हुए जो तुतारी, जो अलग पिपानी करके जो चिन्ह है, जिसके बारे में बहुत सारा कंफ्यूजन वोटर्स में हुआ था, उसका ऑब्जेक्शन हम लिया होगा, नहीं तो लेंगे. उसका मेन रीजन है, अगर वोटर कंफ्यूज है तो वो लोकशाही के लिए या डेमोक्रेसी के लिए अच्छी चीज नहीं होती. तो जो सत्ता में उन्होंने उसका इस्तेमाल बहुत अच्छे तरीके से किया था, आगे जाके उसका इस्तेमाल राजनीति में न हो और जो वोटर्स है उसको कंफ्यूज करने के लिए ना हो, इसके लिए हमने, मतलब पवार साहब ने उस बारे में लेटर लिखा होगा. उसके बारे में हम डेफिनेटली इलेक्शन कमीशन या कोर्ट में जाके न्याय मांगेंगे.